सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. काव्य मुबद्ध कथा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील कवितेमध्ये आपण पक्षावर करुणा हे काव्यपुष्प ऐकले. आज आपण बालसिद्धार्थचे ध्यान ही कविता ऐकणार आहोत. बालसिद्धार्थ जेव्हा आपल्या पित्यासोबत शेतावर जायचे तर शेतीच्या कामाव्यतिरिक्त त्यांना जो वेळ मिळायचा त्यावेळेमध्ये त्यांना ध्यान लावणे, ध्यान करणे या गोष्टी आवडायच्या. त्यांना इतर कलांमध्ये रस होता. वेदांगी त्याचसोबत युद्धकला त्याच गोष्टी करायचे, परंतु त्यांना ध्यान लावणे किंवा समाधी या गोष्टीमध्ये विशेष रस होते. त्यासाठी ते आपल्या मित्रांना उद्युक्त करायचे, त्यांना सुद्धा ध्यान करायला लावायचे. परंतु त्यांच्या मित्रांना त्या गोष्टी रुचत नव्हत्या. पण सिद्धार्थ मात्र एकटे जाऊन रानामध्ये एक वृक्षाखाली जाऊन ध्यान लावायचे. तोच प्रसंग आज आपण काव्य स्वरूपामध्ये आपल्यासमोर मांडणार आहे. कवितेचे नाव आहे बालसिद्धार्थाचे ध्यान. काव्यमुबद्ध कथा पुष्प 8 बालसिद्धार्थाचे ध्यान. निष्पर्ण या तरुणा नव अंकुरली पालवी, निष्पर्ण या तरुणा नव अंकुरली पालवी, शिशिराच्या पानगळीला वसंताची जणू सावली. निष्पर्ण या तरुणा नव अंकुरली पालवी, शिशिराच्या पानगळीला वसंताची जणू सावली. ओसाडत्या रानांना हिरवे स्वप्न पडावे, ओसाडत्या रानांना हिरवे स्वप्न पडावे. बाल सिद्धार्थ जेव्हा सृष्टीत तल्लीन व्हावे, नवचैतन्याने सृष्टीला येई उधान तेव्हा, नवचैतन्याने सृष्टीला येई उधान तेव्हा, कोमल स्पर्श तयाचे वाऱ्याला होई जेव्हा. गौतमाची गूढ समाधी सर्वांग स्तब्ध होई, गौतमाची गूढ समाधी सर्वांग स्तब्ध होई, चिवचिवणारे निरवही ध्यानात तल्लीन होई. मंदस्मित कळ्यांना अलगत उमलताना, विनम्रतेने नतमस्तक गावल पुष्प बघताना. सूर्यनारायणही तयाला सांजे समसौम्य बघतो, कोमल त्या ऋषीला लालिमीने नाव घालतो. थांबुनी सर्व घटिका ध्यान तयाचे पाही, थांबुनी सर्व घटिका ध्यान तयाचे पाही, विश्वच जणू सिद्धार्थ, सिद्धार्थ विश्वच होई, विश्वच जणू सिद्धार्थ, सिद्धार्थ विश्वच होई. धन्यवाद मित्रांनो. कविता जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.